दरम्यान याच होर्डिंग दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। होर्डिंग दुर्घटनेला शिंदे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय, तर राऊत बंधूंचे भावेश भिडेंसोबत संबंध काय असा सवाल आता नितेश राणेंनी उपस्थित केलाय। एकूणच या 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, याचं काहीही देणं घेणं या सत्ताधारी आणि विरोधकांना नसल्याचंच यामुळे दिसून येत आहे। 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना। बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे। त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहे। मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो। आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप बसून करायचे, पत्र लिहित बसायचे। मग एक पत्र संजय राजाराम राऊतला सांगेन, जरा पोलीस आयुक्तांना लिहा। दरम्यान या घाटकोपरमधील अनधिकृत होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 74 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचंही कळत आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या घटनास्थळावरून क्रेनच्या सहाय्यानं होर्डिंग हटवण्यात आलं। याच प्रकरणी होर्डिंगच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। आपण ही 2 महत्त्वाची दृश्य आता पाहतोय। ही दुर्घटना ज्यावेळी घडली तेव्हाची ही भयंकर अशी दृश्य आपण सध्या पाहतोय आणि दुसऱ्या दृश्यामध्ये क्रेननं हे होर्डिंग हटवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं।